मालाडच्या मालवणी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू आहे। आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपल्या सोबत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार जोडले जात आहेत। सुधीरजी, जर आपण दृश्य पाहिली तर भारतीय जनता पक्ष आता आक्रमक झालेला आहे। कायदा आणि सुव्यवस्था हाती घेऊ नये यासाठी आपण कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल? नाही, शेवटी महाराष्ट्रामध्ये आपण ज्या राज्याचा पुरोगामी म्हणतो तिथं प्रत्येकाने आपल्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजे। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल अपशब्दाचा उपयोग करणे, धमकी देणे, गुंडागर्दीचा भास होईल अशा पद्धतीने बोलणे, मला वाटतं की हे निश्चित वाईट आहे। असं जर केलं तर भगवद्गीतेमध्ये सेठ्यम प्रति साठ्यम सांगितलं आहे। मग अशा प्रसंगात तुम्ही जेव्हा गुंडागर्दीची भाषा करता तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना स्वाभाविक राग येतो आणि त्या रागामध्ये ते आंदोलनासारखं हत्यार उपसतात। यामध्ये ज्यांनी उचकवण्याचं काम केलं, आग लावण्याचं काम केलं, अशा नेत्यांवर कडक कारवाई गृह विभागाने केली पाहिजे। निश्चित। मात्र निवडणुकांच्या तोंडावर अशी आक्रमक पवित्रा जो घेतला जातोय, कुठेतरी सामाजिक तेढ देखील निर्माण होऊ शकतो। नाही, शेवटी याची सुरुवात कोणी केली यावर हे अवलंबून असतं। इथं या ठिकाणी ज्या पद्धतीचं बोलणं त्यांनी केलं काँग्रेसच्या नेत्यांनी, त्याला उत्तर म्हणून सामान्य कार्यकर्ता चिडण्याची शक्यता नाकारता येत नाही। बर, निश्चित। धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।